चला सांगा मला एकदा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? यस बेटा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? सगळ्यांनी मेसेज करा लवकर. लगेच स्टार्ट करू आपण. सांगा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? आहे ना? ठीक. चला सगळ्यांनी एकदा व्हिडिओ शेअर करा फास्टमध्ये. व्हिडिओ शेअर करा फास्टमध्ये. आणि जे रेकॉर्डेड करतील बेटा त्यांनी व्हिडिओ शेअर करत चला रे. लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी व्हिडिओ शेअर करत चला. चला लवकर शेअर करा, मी थांबतोय. ठीक आहे, केला असेल? ठीक आहे, मग मी स्टार्ट करतोय. हॅलो एव्हरीवन, मी कृष्ण वानखेडे फ्रॉम के अकॅडमी. या ठिकाणी आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट बघतोय आणि आज आपल्याला या ठिकाणी डेन्सिटी इंडेक्स हा टॉपिक बघायचा आहे. डेन्सिटी इंडेक्सलाच आपण रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणतो किंवा डिग्री ऑफ डेन्सिटी म्हणतो. ठीक आहे, टायटल टाका या ठिकाणी डेन्सिटी इंडेक्स, ज्याला की मी रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा डिग्री ऑफ डेन्सिटी म्हणतो. तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे, 10 नंबर आहे या ठिकाणी. आतापर्यंत आपण 9 पॅरामीटर बघितले, तर हे तुमचं 10th पॅरामीटर आहे. डेन्सिटी इंडेक्स ऑब्लिक रिलेटिव्ह डेन्सिटी ऑब्लिक डिग्री ऑफ डेन्सिटी. ठीक आहे, तुम्ही टायटल टाकताय तोपर्यंत मी पाठीमागचा रिवाइज करतो शॉर्टमध्ये. बघा, या ठिकाणी आपण काय बघितलं रे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघितलं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल बघितली. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल तुमची काय रे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल आहे तर रो ऑफ सॉइल सॉलिड. ओके, रो ऑफ सॉलिड त्या ठिकाणी किंवा डेन्सिटी ऑफ सॉलिड डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल म्हणतो. और काय या ठिकाणी? तर गॅमा ऑफ सॉइल सॉलिड डिवाइड बाय गॅमा ऑफ वॉटर किंवा युनिट वेट ऑफ सॉइल सॉलिड युनिट वेट ऑफ सॉइल सॉलिड टू द युनिट वेट ऑफ वॉटर, त्याला आपण काय म्हणतो? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल म्हणतो. कोणत्याही मटेरियलची जर तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची तर त्या मटेरियलची डेन्सिटी डिवाइड बाय काय करायचं? वॉटरची डेन्सिटी करायचं. ठीक आहे, आपण हे बघितलं. नंतर याचं कुठलंही युनिट नाही आहे, आपण बघितलं तेही. नंतर आपण बघितलं या ठिकाणी ट्रू किंवा ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते तुमची, ज्याला मी कॅपिटल जी ना इंडिकेट करतोय, तर त्या ठिकाणी ती असते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल सॉलिड. काय असते? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल सॉलिड म्हणजे काय? रो ऑफ सॉलिड डिवाइड बाय रो ऑफ वॉटर किंवा गॅमा ऑफ सॉलिड डिवाइड बाय गॅमा ऑफ वॉटर. आणि इट इज एक्सक्लुडिंग व्हॉइड्स. या ठिकाणी आपण व्हॉइड्स कन्सिडर करत नाही. नंतर आपण बघितली ट्रू ॲब्सोल्यूट झाली तुमची. नंतर आपण बघितली मास बल्क ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल, ज्याला की मी GM ना इंडिकेट केलं होतं. ठीक आहे, तर मास बल्क ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय होतं? तर रो ऑफ सॉइल डिवाइड बाय रो ऑफ वॉटर किंवा गॅमा ऑफ सॉइल डिवाइड बाय गॅमा ऑफ वॉटर. ट्रू मध्ये काय होतं? रो ऑफ त्या ठिकाणी काय होतं? सॉलिड होतं आणि इथं काय आहे? रो ऑफ सॉइल. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं आपण काय केलंय? व्हॉइड्स त्या ठिकाणी इन्क्लूड केले. इट इज इन्क्लुडिंग व्हॉइड्स, हे आपण बघितलं होतं. नंतर बघा या ठिकाणी हा जो तुमचा जी आहे, जी म्हणजे ट्रू वाला सॉलिड वाला, तर तो तुमचा कसा असतो? जास्त असतो ह्या GM पेक्षा, म्हणजे मास किंवा बल्क स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पेक्षा. नंतर आपण हाही फॉर्म्युला बघितला या ठिकाणी, तर GM इज इक्वल टू G अपॉन काय असतो? 1+E. याच्यावरती PWD 2019 मध्ये प्रॉब्लेम आले होते. 2 प्रॉब्लेम त्या ठिकाणी वेगवेगळ्या शिपला होते. नंतर बघा या ठिकाणी याला लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला हिंट पण सांगितली असती, जसं की मास बल्क ॲपरंट. आता तुमच्या लक्षात राहिलं असेल. ठीक आहे, बघा ट्रू ॲब्सोल्यूट, याला कसं लक्षात ठेवायचं? ट्रू तर तुमच्या लक्षात राहून जाईल त्या ठिकाणी, पण ॲब्सोल्यूट जे आहे समजा, तर हे ट्रूच्याच रिलेटेड आहे किंवा हे ऑरमध्ये आहे, कसं लक्षात ठेवायचं? आपण कधी कधी म्हणतो बघा ॲब्सोल्युटली ट्रू. ओके, ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, मग ॲब्सोल्युटली ट्रू, ॲब्सोल्युटली करेक्ट, तर या प्रकारे तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. नंतर मास बल्क ॲपरंटला कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही? तर मग तुम्ही याला कसं लक्षात ठेवू शकता? बघा, समजा आता हिंदीमध्ये सांगतो लागलं असतं, आप बल्क में आप, इधर देखो तुम, आप बल्क में मास लाओ. आप बल्क में मास लाओ. बल्क में मास लाओ म्हणजे मास कोणतं रे? मास तेच आपलं, तुम्ही ते समजताय तेच मास. ओके, मास चिकन मटन मास लाओ. ठीक है, तो मग बल्क में मास लाओ, कौन लाएगा? आप लाओ. ठीक है, आप बल्क में मतलब ज़्यादा क्वांटिटी में क्या लाओ रे? मास लाओ और खाओ. ठीक है, आपकी जो स्पेसिफिक ग्रेविटी है, डेंसिटी है, बढ़ जाएगी इससे. ठीक है, इसलिए आपको मास जो है बल्क में लाना है. तो या प्रकारे तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर आप वरून ॲपरंट, त्यानंतर बल्क आहे, मास आहे, तर नावातच आहे बेटा. मग आप बल्क में मास लाओ. बस या ठिकाणी एवढी हिंट लिहून ठेवा, आप बल्क में मास लाओ. हां, लिहून ठेवा लागलं असतं, आप बल्क में मास लाओ. हे लिहून ठेवलं तर तुम्हाला कामा येईल. त्या ठिकाणी मास बल्क ॲपरंट हे एकच आहे, कारण कधी कधी त्या ठिकाणी होऊ शकतं ऑरमध्ये विचारतील वर्ड, तर तुम्हाला आठवलं पाहिजे, आप बल्क में मास लाओ. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. नंतर आपण काही व्हॅल्यूज बघितल्या, ग्रॅव्हल सँड असेल, त्यानंतर सील सँड असेल, तर या व्हॅल्यूज टेबल तुमच्या समोर आहे. याच्यावरून आपल्या लक्षात आलं की या ठिकाणी फाईन ग्रेन सॉइलची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते ती जास्त असते कोर्स ग्रेन सॉइलपेक्षा, आणि इनऑर्गॅनिक सॉइलची ही ऑर्गॅनिक सॉइलपेक्षा जास्त असते.
नंतर आपण टेम्परेचरवरती जर टेम्परेचर चेंज होतं त्याच्यानुसार काही फॉर्म्युले बघितले, तुम्ही बघून घ्या एकदा. हेही फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी बघितला होता. ठीक आहे. ओके, नंतर आपण बघितलं रेंज जी आहे नॅचरल सॉईलसाठी 2.65 टू 2.80 आहे. SSC 2016 मध्ये रेंज विचारली होती स्टोनसाठी, त्यांनी 2.40 2.80 दिली होती. नंतर ॲज पर इंडियन स्टँडर्ड जी इज रिपोर्टेड ॲट 27 डिग्री सेल्सिअस. तर इथपर्यंत आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. ठीक आहे, तर जी तुमचा हा 27 डिग्री सेल्सिअसला रिपोर्ट केला जातो. चला टाका या ठिकाणी टायटल. 10 नंबर या ठिकाणी पॅरामीटर आहे तुमचा डेन्सिटी इंडेक्स, रिलेटिव्ह डेन्सिटी, डिग्री ऑफ डेन्सिटी. ठीक आहे, हे टायटल या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे, ज्याला की आपण ID ना इंडिकेट करतो. ओके, ID ना इंडिकेट करतो. बघा एकदा या ठिकाणी ठीक आहे, तुम्हाला एकदा मी फॉर्म्युला लिहून देतो, आयडीचा फॉर्म्युला, आणि मग एक्सप्लेन करतो. बघा या ठिकाणी आयडी इज इक्वल टू असतो तुमचं डेन्सिटी इंडेक्स. हे बघा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की डेन्सिटी इंडेक्सचा फॉर्म्युला काय आहे किंवा कसा कॅल्क्युलेट केला जातो. ओके, जर प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय नेमकं आपल्याला काय शो करतो. ठीक आहे, त्याची रेंज जी असणार ती कुठून कुठपर्यंत असतं हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, हे काय इंडिकेट करतं डेन्सिटी इंडेक्स, हे सगळं आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर या ठिकाणी आपण एकदा याचा फॉर्म्युला बघूया. तर आयडी इज इक्वल टू तुमचा फॉर्म्युला आहे ई मॅक्स मायनस ई डिवायडेड बाय ई मॅक्स रिपीट झालंय, मायनस इथं फक्त काय ईच्या ऐवजी ई मिनिमम आहे. तर हा तुमचा आयडीचा फॉर्म्युला झाला. ओके, याला आपण पर्सेंटेजमध्ये इंडिकेट करतो, तर 100%. ठीक आहे, आणि हा फॉर्म्युला विचारला तुम्हाला SSC 2016 मध्ये. ठीक आहे, तर इमॅक्स मायनस ई मिनिमम. आता हे नेमकं इमॅक्स काय, ई मिनिमम काय, तर हे बेटा वाईड रेशो आहे, कळतं आपल्याला एवढं तरी. हे वाईड रेशो आहे, ई म्हणजे वाईड रेशो. एक मॅक्झिमम आहे, एक मिनिमम आहे, आणि एक स्मॉल ई आहे तुमचा. बघा या ठिकाणी आता वाईड रेशो इन लुजेस्ट स्टेट जर मी म्हटलं, वाईड रेशो इन लुजेस्ट स्टेट म्हणजे समजा तुमची लूज सॉईल असेल, या लूज सॉईलमध्ये वाईड रेशो कमी असेल की जास्त असेल रे. मग मला सांगा या ठिकाणी वाईड रेशो इन लुजेस्ट स्टेट जर म्हटलं, हे ई मॅक्स येईल की ई मिनिमम शो करल, ई मॅक्स शो करल की ई मिनिमम शो करल, सांगा जास्त की कमी. वाईड रेशो इन लुजेस्ट स्टेट, जर तुम्ही वाईड रेशो रिप्रेझेंट करताय इन लुजेस्ट स्टेट म्हणजे लूज सॉईल म्हणजे या ठिकाणी पार्टिकल जे असणार आहे थोडे लांब लांब असणार आहे. मग अशा केसमध्ये वाईड रेशो जो असणार आहे तुमचा हा जास्त असेल की कमी असेल. मग इथं मी वाईड ई मॅक्स लिहू की ई मिनिमम लिहू वाईड रेशोच्या केसमध्ये. येस बेटा, ई मॅक्स लिहू की ई मिनिमम. वाईड रेशो इन लुजेस्ट स्टेट, लूज सॉईल आहे तुमची, मॅक्झिमम असेल वाईड रेशो की मिनिमम. येस बेटा, टाका लवकर. येस येस बेटा, इथं काय असणार आहे ई मॅक्स, काय असणार आहे ई मॅक्स, मॅक्झिमम असणार आहे. ज्यावेळेस तुमची सॉईल लूज असेल त्यावेळेस मॅक्झिमम व्हाईड रेशो असणार आहे किंवा मॅक्झिमम व्हाईड असणार आहे, म्हणून ई मॅक्स आलं. सेम जर मी इथं बघितलं वाईड रेशो इन डेन्सेस्ट स्टेट, आता या ठिकाणी डेन्स आहे म्हणजे ठिकाणी काय असणार बेटा ई मिनिमम असणार आहे. आणि या ठिकाणी नॅचरल स्टेट असेल तुमची, त्याला आपण काय म्हटलं ई म्हटलं, काय म्हटलं ई म्हटलं. तर बघा या ठिकाणी ई मॅक्स ई मिनिमम हे तुमचे पॅरामीटर या ठिकाणी डिफाईन केले. ई मॅक्स हा वाईड रेशो इन लुजेस्ट स्टेट, ई आहे तुमचा वाईड रेशो इन नॅचरल स्टेट. नॅचरल स्टेट म्हणजे कसं बघा, इमॅक्स म्हणजे जर तुम्ही त्याला जर खूप जास्त लूज सॉईल करून ठेवलं लूज, तर ते तुमचं इमॅक्स. जर त्या ठिकाणी तुम्ही त्याला खूप जास्त कॉम्पॅक्ट केलं, एकदम डेन्स केलं, तुम्हाला मिळणार ई मिनिमम. आणि जर समजा एखादी सॉईल आहे तुम्ही जशी आहे तशी, जी काही वाईड रेशो असेल त्याच्यामध्ये, तो नॅचरली जर तुम्ही ती सॉईल घेतली तर नॅचरल स्टेटमध्ये असताना ते सॉईलमध्ये जे काही वाईड रेशो तुम्हाला मिळतोय तो तुमचा काय असणार आहे ई असणार आहे. म्हणजे तुम्ही एक नॅचरली सॉईल घेतली ओके फील्डमधून, त्या सॉईलचा जो काही ई असणार आहे, जी काही वाईड रेशो असणार आहे, त्याला आपण स्मॉल ईने इंडिकेट केलं वाईड रेशोना. ठीक आहे, लक्षात घ्या ई मॅक्स हा वाईड रेशो आहे लुजेस्ट स्टेटच्या रिलेटेड. ई मिनिमम आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. ई लुजेस्ट स्टेटसाठी ई मॅक्स आहे, डेन्सेस्ट स्टेटसाठी ई मिनिमम आहे, आणि नॅचरल स्टेटसाठी या ठिकाणी काय आहे ई आहे. आणि या ठिकाणी आयडी जो असतो तुमचा, तर आयडी असतो ई मॅक्स मायनस ई डिवाइड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम इंटू 100. या प्रकारे तुमचा आयडी जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. आणि याला डिफाईन पण केलं जातं. डिफाईन कसं केलं जातं बघा या ठिकाणी. डिफाईन म्हणजे काय, आता ही डेफिनेशन कशी तयार होणार, याची डेफिनेशन बी विचारू शकतात तुम्हाला. ओके, मी बी डेफिनेशन विचारू शकता, डेफिनेशन देईन आणि खाली वेगवेगळे ऑप्शन देईन. त्याच्यामध्ये एक ऑप्शन असणार तुमचा डेन्सिटी इंडेक्स किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा डिग्री ऑफ डेन्सिटी. डेन्सिटी इंडेक्स, रिलेटिव्ह डेन्सिटी आणि डिग्री ऑफ डेन्सिटी हे एकच आहे हा पॅरामीटर, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला मग डेफिनेशन देईन. डेफिनेशन कशी देईल मग, की आपल्याला कळतं या ठिकाणी बघा, एक डिवायडेशनमध्ये आहे, एक वरती टर्म एक खाली टर्म, म्हणजे हा रेशो असणार, दोन गोष्टीचा रेशो. रेशो कोणाकोणाचा असणार या ठिकाणी बघा, तर रेशो असणार या ठिकाणी व्हाईड रेशोचा. पण व्हाईड रेशोचा पण कसा की डिफरन्स असणार आहे व्हाईड रेशोचा. मग या ठिकाणी बघा ई मॅक्स मायनस ई म्हणजे डिफरन्स शो करतो आपल्याला. ई मॅक्स मायनस ई मिनिमम म्हणजे डिफरन्स शो करतो. म्हणजे कसं, समजा 10 मायनस 5 5 किंवा 8 मायनस 2 केलं तर 6, म्हणजे 8 आणि 2 मधला डिफरन्स किती आहे 6. 10 मायनस 5 केलं आपण त्या ठिकाणी तर किती उरतं 5, म्हणजे 10 आणि 5 मधला डिफरन्स किती आहे 5.
जर मी 20 मायनस त्या ठिकाणी काय केलं 18 केलं, ओके, मग 20 आणि 18 मधला डिफरन्स किती आहे 2. तर म्हणजे आपल्याला ज्यावेळेस मायनस येतं त्यावेळेस डिफरन्स शो करतं. म्हणजे या ठिकाणी हे डिफरन्स शो करतोय आणि हा काहीतरी रेशो असणार आहे. मला 2 गोष्टी तर कळाल्या की हा एक रेशो आहे, पण रेशो कशाचा की व्हॉइड रेशोचा डिफरन्स असणार. डिफरन्स असताना बघा या ठिकाणी ई मॅक्स म्हटलं काय आहे लुजेस्ट स्टेट आणि या ठिकाणी काय नॅचरल स्टेट. तर या ठिकाणी जो काही व्हॉइड रेशो आहे एक लुजेस्ट स्टेटमध्ये आणि नॅचरल स्टेटमध्ये यांचा जो डिफरन्स आहे त्याचा रेशो. आणि दुसरी गोष्ट बघा खाली काय सांगतं ई मॅक्स मायनस ई मिनिमम. ई मॅक्स म्हणजे काय मग पुन्हा लुजेस्ट स्टेट म्हणजे परत डिफरन्स असणार आहे. डिफरन्स कशाचा व्हॉइड रेशोचा डिफरन्स. आणि व्हॉइड रेशोचा कोणत्या व्हॉइड रेशोचा तर एक असणार तुमची लुजेस्ट स्टेटमध्ये आणि एक असणार तुमची डेन्सेस्ट स्टेटमध्ये. तर यांचा रेशो असणार आहे. आता हे एवढं मी तुम्हाला सांगितलं कळलं नसणार त्याच्यामुळे मी या ठिकाणी डेफिनेशन जी आहे ती घेऊन आलोय. ठीक आहे, ती आता तुम्ही डायरेक्टली कॉपी पेस्ट करा, मी लिहून देणार नाही बेटा, कारण की एवढं काही लिहिण्यासारखं नाही त्याच्यामध्ये. बघा या ठिकाणी लिहिण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये, तुम्हाला ते आणि लिहायची गरजच नाही. खरं तर लिहायची गरज नाही. शॉर्ट नोट्स काढत असताना हे लिहायचं नसतं. पुढे दिसतंय का? ठीक आहे, दिसतं. बघा आता बघा डेफिनेशन काय सांगते जी इट इज द डिफाईन ॲज रेशो. हा रेशो आहे ऑफ कशाचा डिफरन्सचा. हे कळालं आपल्याला डिफरन्स ऑफ. डिफरन्स कायचा आहे व्हाईट रेशोचा. हे कळालं व्हाईट रेशोचा डिफरन्स दिसते मला त्या ठिकाणी. डिफरन्स ऑफ व्हाईट रेशो ऑफ सॉइल इन अ लुजेस्ट स्टेट. बघा पहिलं काय आहे ई मॅक्स म्हणजे लुजेस्ट स्टेट अँड ई म्हणजे काय रे नॅचरल स्टेट अँड नॅचरल स्टेट. लुजेस्ट स्टेट अँड नॅचरल स्टेट मधला जो व्हाईट रेशो आहे यांचा डिफरन्स घेतला आपण रेशोमध्ये. ओके, पहिला वाला डिफरन्स ऑफ व्हाईट रेशो ऑफ सॉइल इन अ लुजेस्ट स्टेट अँड नॅचरल स्टेट. लुजेस्ट स्टेट अँड नॅचरल स्टेट मधला जो ई आहे तर यांचा डिफरन्स घेतला पहिला वरती. टू द तो कशाला आहे मग त्या ठिकाणी तर डिफरन्स ऑफ वाईड रेशो ऑफ सॉइल इन लुजेस्ट स्टेट अँड डेन्सेस्ट स्टेट. मग डिफरन्स आपण घेतला बघा या ठिकाणी लुजेस्ट स्टेट आणि ही आहे तुमची डेन्सेस्ट स्टेट. तर यांचा जो वाईड रेशो आहे लुजेस्ट स्टेट आणि डेन्सेस्ट स्टेट मधला यांचा डिफरन्स घेतला आणि हा जो रेशो असणार तुमचा इंडिकेट करतो डेन्सिटी इंडेक्स. तर या प्रकारे सिंपल डेफिनेशन तुम्हाला फॉर्म्युल्यावरून तयार करता येते. म्हणून फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा ई मॅक्स मायनस ई डिवाइडेड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम. ई मॅक्स सुरुवातीला आहे वरती ई आणि खाली फक्त ई मिनिमम आहे. एवढं या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एसएससी 2016 मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे, बघा या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट घ्यायला लागलं असतं किंवा लिहून घ्या फास्टमध्ये. ओके, डेफिनेशनचा स्क्रीनशॉट घ्या. डेफिनेशन लिहायला वेळ देणार नाही कारण की ते तसं पण लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे, मी तुम्हाला समजण्यासाठी डेफिनेशन आणली फक्त, नाही तर मी लिहून पण नसते दिली. ठीक आहे, लिहा नाहीतर स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, लिहा नाहीतर स्क्रीनशॉट घ्या किंवा मग तुम्ही तेवढे जागा सोडून समोर चालत चला. बाकीचे तुम्ही माझ्या समोर लिहू शकता समोरचं. ई मॅक्स व्हाईट रेशो इन लुजेस्ट स्टेट, ई नॅचरल स्टेट मधला, ई मिनिमम हा डेन्सिटी स्टेट मधला आणि डेफिनेशन. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला जागा सोडून द्या तेवढी. आता हिचं काही काम नाही आपल्याला इकडं, डिलीट करतो. बघा हा जो आयडी आहे ना, आयडी काय करतो रे इट रिप्रेझेंट, लिहा लिहा माझ्याबरोबर, इट रिप्रेझेंट जागा सोडली असेल सगळ्यांनी. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन जागा सोडली असेल आणि माझ्याबरोबर लिहा आता समोर. लिहा इट रिप्रेझेंट the degree of denseness oblique compactness. ओके, डेन्सनेस किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो कॉम्पॅक्टनेस ऑफ सॉइल म्हटल्यापेक्षा कोणती सॉइल ती पर्टिक्युलर ती पण लिहू आपण या ठिकाणी. इट रिप्रेझेंट द डिग्री ऑफ डेन्सनेस ऑब्लिक कॉम्पॅक्टनेस ऑफ कोहेजनलेस सॉइल. ओके, कोहेजनलेस सॉइल. आता हे समोर मी एक्सप्लेन करतो परत एकदा. आता बघा या ठिकाणी हे जो आयडिया आहे तुमचा काय रिप्रेझेंट करतो डिग्री ऑफ डेन्सनेस. म्हणजे डिग्री ऑफ डेन्सनेस म्हणजे तुमची सॉइल किती डेन्स आहे, किती कॉम्पॅक्ट आहे किंवा किती लूज आहे हे रिप्रेझेंट करण्याचं काम तुमचं आयडी करतं. कसं ते समोर तुम्हाला आणखी कळलं, पण तुमच्या नावातच दिसतं बेटा डेन्सिटी इंडेक्स. जर डेन्सिटी इंडेक्स आहे हा, ओके, याच्यामध्ये व्हाईड रेशो पण आहे आणि डेन्सिटी नावात पण आहे. आपण पाठीमागं बघितलं होतं की व्हाईड रेशो जो होता आणि ड्राय डेन्सिटी जी तुमची तर ते काय करत होतं इंडिकेट करत होतं डेन्सनेस ऑफ द सॉइल.
पाहिजे ना आपण पाठीमाग ई आणि तुमचा जो गॅमा डी होता हा काय करायचा रे या ठिकाणी, किंवा जी डेन्सिटी होती तुमची ती इंडिकेट करायची या ठिकाणी डेन्सनेस ऑफ सॉइल. आता हे दोन्ही पॅरामीटर तुम्हाला इथं दिसतंय म्हणजे आयडी सुद्धा तुमचा काय इंडिकेट करणार, तर त्या ठिकाणी डेन्सनेस ऑफ सॉइल इंडिकेट करणार. पण या ठिकाणी हा जो डेन्सिटी इंडेक्स आहे हा फक्त कोहेजनलेस सॉइलचंच त्या ठिकाणी काय करतो, डेन्सनेस इंडिकेट करतो. म्हणजे हा ऍप्लिकेबल आहे या ठिकाणी फक्त कोहेजनलेस सॉइलसाठी. ठीक आहे, लिहून देतो मी. कोहेजनलेस सॉइल काय आहे माहिती आहे सगळ्यांना, तरी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून टाका. ठीक आहे, बघा या ठिकाणी कोहेजनलेस सॉइल आणि इथं तुम्ही लिहू शकता इन ॲब्सोल्यूट टर्म, इन ॲब्सोल्यूट टर्म. ओके, इन ॲब्सोल्यूट टर्म. आता याचा मिनिंग तुम्हाला कळणार नाही ॲब्सोल्यूट टर्मचा काय तर. ठीक आहे, तर तुम्ही फक्त लिहून ठेवा, मी समोर एक्सप्लेन करतो. ॲब्सोल्यूट टर्म काय असतं, रिलेटिव्ह टर्म काय असतं. ठीक आहे, सध्या फक्त इन ॲब्सोल्यूट टर्ममध्ये लिहून ठेवा. तुम्हाला मी फरक सांगन गॅमा डी ई आणि हा जो आयडी आहे तुमचा हा रिप्रेझेंट करत असेल डेन्सनेस, तर यांच्यामध्ये फरक काय नेमकं, तर तो तुम्हाला फरकही मी सांगेन. इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या फक्त. इट रिप्रेझेंट द डिग्री ऑफ डेन्सनेस ऑब्लिक कॉम्पॅक्टनेस ऑफ सॉइल. आणि हा क्वेश्चन आला होता SSC 2016 मध्ये. ठीक आहे, काय रिप्रेझेंट करते तर डेन्सनेस और कॉम्पॅक्टनेस ऑफ कोहेजनलेस सॉइल. नंतर बघा या ठिकाणी इट इज ॲप्लिकेबल फॉर कोहेजनलेस म्हणजे ज्याच्यामध्ये कोहेजन नाही अशी सॉइल, कोहेजनलेस सॉइल हा खाली लिहा, दॅट इज कोर्स ग्रेन सॉइल. आणि कोर्स ग्रेन सॉइल आपल्याला माहिती कोणती असते, फॉर एक्झाम्पल सँड अँड ग्रॅव्हल. बघा, इट इज ॲप्लिकेबल फॉर अ कोहेजनलेस सॉइल. आता कोहेजनलेस सॉइल आणि ॲडेजिव्ह फोर्स तुम्हाला माहिती असेल बेटा. कोहेजिव्ह फोर्स काय इंडिकेट करतो किंवा कोहेजन काय इंडिकेट करतं की हे इट इज अट्रॅक्शन बिटवीन टू सिमिलर पार्टिकल. दोन सिमिलर पार्टिकल मध्ये अट्रॅक्शन असतं. ठीक आहे, समजा जर कधी दोन पार्टिकल आहे समजा सॉइलचे, ते एकमेकाला जर कधी घट्ट पकडून आहे, ओके, बिकॉज ऑफ द कोहेजन. ओके, कशामुळे त्यांच्यामध्ये जर बॉन्डिंग असेल तर बिकॉज ऑफ द कोहेजन, जी काय असेल ती कोहेजनमुळे असते. जर दोन सिमिलर पार्टिकलमध्ये जर अट्रॅक्शन असेल त्याला कोहेजन म्हणतो, जर वेगवेगळ्या पार्टिकलमध्ये असेल त्याला ॲडेजन म्हणतो. तर या ठिकाणी समजा अशी सॉइल की ज्याच्यामध्ये कोहेजन प्रेझेंट आहे त्याला आपण कोहेजिव्ह सॉइल म्हणणार. ठीक आहे, याला मी नंतर एक्सप्लेन करणार आहे डिटेलमध्ये, पण आता सध्या फक्त तुम्हाला एक जस्ट ओव्हरलुक देतोय. कोहेजन सॉइल म्हणजे काय किंवा कोहेजिव्ह सॉइल म्हणजे काय, अशी सॉइल ज्याच्यामध्ये कोहेजन प्रेझेंट असतं. आणि कोहेजनलेस सॉइल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कोहेजन प्रेझेंट नसतं. ठीक आहे, मग आता या ठिकाणी जर कधी तुम्ही छोटीवाली साईजवाली पार्टिकल बघितले किंवा सॉइल बघितली, ओके, जसं की क्ले तुमचं, त्याच्यामध्ये कोहेजन तुम्हाला जास्त दिसेल, ते एकमेकाला पकडून तुम्हाला दिसेल. पण जर तुम्ही सँड बघितलं, ग्रॅव्हल बघितलं, इझिली सेपरेट करू शकतात तुम्ही, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कोहेजन कमी दिसेल किंवा कोहेजन नसणारच आहे, त्याला आपण म्हणतो कोहेजनलेस सॉइल. काय म्हणतो, कोहेजनलेस सॉइल. इथे जरी नाही समजलं तर तुम्ही फक्त लक्षात ठेवा की कोहेजनलेस सॉइल तुमची काय आहे, सँड अँड ग्रॅव्हल आहे की ज्याच्यामध्ये कोहेजन नसतं, अट्रॅक्शन फोर्स नसतो. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही क्ले घेतलं तर त्याच्यामध्ये काय असतं, त्या ठिकाणी कोहेजन असतं, म्हणजे त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. हे लक्षात घ्या. तर कोहेजनलेस सॉइलसाठी हे फक्त ॲप्लिकेबल आहे. आणि हा क्वेश्चन विचारला होता PWD 2016 मध्ये. ठीक आहे, हा PWD 2016 मध्ये क्वेश्चन विचारला होता की आयडी जो आहे तुमचा डेन्सिटी इंडेक्स हा ॲप्लिकेबल आहे फॉर वरती ऑप्शन होतं समजा कोहेजनलेस सॉइल, बी ऑप्शन होतं तुमचं कोहेजिव्ह सॉइल, ऑप्शन सी होतं बोथ ए अँड बी, ऑप्शन डी होतं नन ऑफ दी. ठीक आहे, तर मग तुमचं उत्तर काय असणार आहे, हेच बेटा कोहेजनलेस सॉइल, ऑप्शन नंबर ए. ओके, इट इज ॲप्लिकेबल फॉर कोहेजनलेस सॉइल, हे लक्षात ठेवा. तुम्ही इथे खाली लिहू शकता इट इज नॉट applicable for कोहेजिव्ह सॉइलला हे ॲप्लिकेबल नसतं. ठीक आहे, कोहेजिव्ह सॉइल. फॉर एक्झाम्पल आता जर कधी बघितलं आपण कोहेजिव्ह सॉइल कोणतं आहे, मग तुमचं फाईन ग्रेन सॉइल आहे. ओके, फाईन ग्रेन सॉइल त्यातलं जर मोस्टली आपण बघितलं फॉर एक्झाम्पल क्ले झालं तुमचं. ठीक आहे, तर क्ले या ठिकाणी तुमचं काय कोहेजिव्ह सॉइल आहे, ज्याच्यासाठी हे ॲप्लिकेबल नाही आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी जर काही एखादी थिअरी आहे का एखादं पॅरामीटर आहे का ते समोर बघू आपण बेटा. पण लक्षात ठेवा डेन्सिटी इंडेक्स जे आहे फक्त ॲप्लिकेबल आहे कोहेजनलेस सॉइलसाठी. ओके, कोहेजनलेस सॉइल, आणि कोहेजनलेस सॉइल म्हणजे सँड ग्रॅव्हल. आणि लक्षात ठेवा कोर्स ग्रेन सॉइलमध्ये सँड ग्रॅव्हल येतं. आणि नेहमी लक्षात ठेवा समोर हिंट येऊ शकतात आपल्या, ज्यावेळेस पण हिंट येईल कोर्स ग्रेन सॉइल म्हटलं की दगड लक्षात ठेवायचे. काय दगड, कोर्स ग्रेन सॉइल म्हटलं की दगड लक्षात ठेवायचे. दगड मैदान सगळ्यांना बेटा, यस, दगडू,
ओके, तर दगड लक्षात ठेवायचा. दगड लक्षात आला, कोर्स ग्रेन सॉइल म्हणजे दगड, लगेच तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये कोयजन नसतं, म्हणजे कोयजनलेस सॉइल आहे तुमची, ते तुमचं सँड अँड ग्रॅव्हल आहे. ठीक आहे, दगड. आणि तुम्हाला हे कसं लक्षात ठेवायचं आहे मग बघा, डेन्सिटी इंडेक्स. डेन्सिटी इंडेक्स जर कधी बघितलं तुम्ही, डेन्सिटी इंडेक्स डी आहे तुमचं, दगडमध्ये पण डी येऊन जाईल तुमचं. ठीक आहे, तर दगड आणि डेन्सिटी या प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की हे दगडांसाठी आहे. ओके, कोयजनलेस सॉइल म्हणजे दगडांसाठी या ठिकाणी हे ॲप्लिकेबल आहे. ओके, दगड. मग तुम्ही या प्रकारे त्याला कोरिलेट करू शकता, दगड आयडी, डेन्सिटी इंडेक्स. डेन्सिटी इंडेक्स, तर हा दगडाचा यो डेन्सिटीचा डी आणि हा दगडाचा डी. ओके, तर तुम्ही या प्रकारे याला कोरिलेट करू शकता. ठीक आहे, डेन्सिटी इंडेक्स द ठीक आहे, डी. दगड लिहिताना पण डीच लिहिणार आपण, दगड इंग्लिशमध्ये असं लिहितो ना रे, दगड. ओके, हा दगड, हा दगड. ठीक आहे, डेन्सिटी इंडेक्स हा दगडासाठी आहे. तुम्ही या प्रकारे लक्षात ठेवू शकता बेटा. ओके, आणि का सांगतो मी असं, कारण की ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त पॅरामीटर बघशाल ना, त्यावेळेस कन्फ्युजन व्हायला लागतं. बरेच जण मग काही कोयजनसाठी, कोयजनलेस सॉइलसाठी असतं, मग या प्रकारे कन्फ्युजन होतं. म्हणून या ठिकाणी ॲप्लिकेबल फॉर अ दगड. लक्षात ठेवा, डेन्सिटी इंडेक्स द दगड, डेन्सिटी द दगड, लाईक दॅट. इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर अ कोयजू सॉइल. क्लेसाठी हे ॲप्लिकेबल नाही आहे. ठीक आहे, चला लिहा इथपर्यंत. तुम्ही लिहिले पण असेल माझ्याबरोबर, असे आशा करतो. नसेल लिहिले तर स्क्रीनशॉट घेऊन टाका, आपण समोर जाऊया. ठीक आहे, बघा आता इम्पॉर्टंट पॅरामीटर या ठिकाणी लक्षात ठेवायचे. मतलब परत इम्पॉर्टंट टर्म लक्षात ठेवा. बघा, फॉर लुजेस्ट स्टेट, फॉर लुजेस्ट स्टेट. आता फॉर लुजेस्ट स्टेटसाठी मला सांगा आयडी तुमचा काय असणार आहे. येस बेटा, आयडी तुमचा किती असेल. ऑप्शन तुम्हाला 0, 1, मे बी 0, मे बी 1, हा तिसरा ऑप्शन होता, आणि डी 0.5 लाईक दॅट. सांगा मला या ठिकाणी फॉर लुजेस्ट स्टेटसाठी तुमचा आयडी काय असणार आहे. आणि क्वेश्चन विचारलेला आहे बरं का याच्यावरती. फॉर लुजेस्ट स्टेट्स आयडी विल बी 0, 1, 0.5, नन ऑफ द अबोव, ऑल ऑफ द अबोव, लाईक दॅट. येस, फॉर लुजेस्ट स्टेट. परत त्या ठिकाणी आहे फॉर डेन्सेस्ट स्टेट, फॉर डेन्सेस्ट स्टेट. ठीक आहे, आणि खालीवर लिहिले तर काही फरक पडणार नाही. तुम्ही वर खाली लिहिले तर काही फरक पडणार नाही. आता मे बी माझ्या नोट्समध्ये वरती खाली असू शकतो. ठीक आहे, ओके, समजणं महत्त्वाचं आहे. सांगा या ठिकाणी 0, 1, 2 काय असेल ते फॉर लुजेस्ट स्टेटसाठी. सर कसं कॅल्क्युलेट करायचं, डोकं वापरायचं रे. कसं कॅल्क्युलेट करायचं म्हणजे डोकं वापरायचं. काय लुजेस्ट स्टेट आहे, लुजेस्ट स्टेट आहे तुमची. आता तुम्ही खाली लिहू नका, मी फक्त इथे लिहितोय. आयडी तुम्हाला माहिती आहे, आयडी असतो ई मॅक्स मायनस ई डिवायडेड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम. हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 100 आहे फॉर एक्झाम्पल, पण सध्या मी आता 100 घेत नाही. ई मिनिमम. लुजेस्ट स्टेट जर मी म्हटलं तर लुजेस्ट स्टेट मध्ये मला सांगा, आपल्याला आयडी सांगितलं कॅल्क्युलेट करायचा. मग आता या ठिकाणी ई मॅक्स ई मिनिमम हे सगळं काय या ठिकाणी फिक्स आहे. फक्त नॅचरल सॉइल तुमची काय रे, लुजेस्ट आहे. नॅचरल सॉइल जी तुम्हाला अवेलेबल होती ती लुजेस्ट स्टेटमध्ये आहे किंवा लुजेस्ट सॉइल आहे तुमची. जर ती लूज असेल तर मला सांगा ई इज इक्वल टू काय येईल. जर सॉइल तुमची लूज असेल तर ई इज इक्वल टू ई मॅक्स येईल की ई मिनिमम येईल. फास्टमध्ये रिप्लाय करा, लगेच करा सगळ्यांनी. ई इज इक्वल टू ई मॅक्स येईल की ई मिनिमम, जर तुमची सॉइल लुजेस्ट असेल त्या केसमध्ये. लुजेस्ट सॉइल जर असेल, लूज सॉइल असेल तर ई मिनिमम येईल की ई मॅक्स येईल. येस बेटा काय येईल, येस बेटा काय येईल, ई मॅक्स येईल. काय येईल, ई मॅक्स. तर या ठिकाणी काय येईल तुमचा ई मॅक्स, कारण की लूज आहे. मग या ठिकाणी जर ई मॅक्स असेल तर पुट करा रे इथं ई मॅक्स. ई मॅक्स मायनस इथं जर तुम्ही ई मॅक्स पुट केला तर ई मॅक्स मायनस ई मॅक्स 0, ई मॅक्स मायनस ई मॅक्स 0 डिवायडेड बाय काय आहे, समथिंग काही असू द्या. जर 0 डिवाइड बाय समथिंग काही असलं तरी काय येतं तुमचं 0 येतं. मग या ठिकाणी तुमचा आयडी काय येणार आहे, तर आयडी येणार आहे तुमचा 0. काय येणार आहे, आयडी तुमचा 0 येणार आहे. 0 म्हणा, किंवा जर याला मी 100 न मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी ऑर मध्ये लिहू शकता तुम्ही आयडी इज इक्वल टू 0%. तर या प्रकारे कळलं. नंतर बघा या ठिकाणी जर समजा डेन्सेस्ट स्टेट असेल तर ई डेन्स आहे खूप, तर या ठिकाणी व्हाईट्स कसं राहील, मिनिमम. म्हणून या ठिकाणी येणार ई मिनिमम. तर तुमचा आयडी काय येईल रे, बघा या ठिकाणी आयडी काय येईल. मग आता इथं ई च्या ऐवजी काय येईल रे, तर ई च्या ऐवजी इथं येईल ई मिनिमम. बघा आता या ठिकाणी ई मॅक्स मायनस ई मिनिमम डिवाइडेड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम, म्हणजे दोन्ही वरती पण आणि खाली पण सेम आहे. आणि जर दोन्ही व्हॅल्यू सेम असेल त्या केसमध्ये काय येतं उत्तर आपलं. याचं बेटा काय येईल, आयडी तुमचा. जर ई इज इक्वल टू ई मिनिमम असेल, ई इज इक्वल टू ई मिनिमम, तर ई मॅक्स मायनस ई मिनिमम डिवाइड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम नेमकं काय येईल. डेन्सेस्ट स्टेटसाठी तुमचा आयडी काय असणार आहे, टाका लवकर रे. आणि डोकं वापरत चला रे. डोकं वापरत चला, डोक्याचा वापर करत चला. जोपर्यंत तुम्ही डोक्याचा वापर करणार नाही बेटा काही होणार नाही तुमचं, लक्षात असू द्या. ओके, नुसतं मी शिकवतोय, तुम्ही बघताय, ऐकताय, समजताय, पाठ करताय, काही अर्थ नाही त्याला. तुम्ही स्वतःचं डोकं लावायला शिका.
जोपर्यंत तुम्ही स्वतः डोकं लावायला शिकत नाही तोपर्यंत ज्यावेळेस समजा एक्झाममध्ये क्वेश्चन फिरवला गेला, एक्झाममध्ये एखाद्या कन्सेप्टवरती क्वेश्चन विचारला तर तुम्हाला टॅकल करता येणार नाही जर तुम्ही या प्रकारे जाशाल तर. सांगा काय तर येस बेटा, काय तर 1, काय तर आय डी इज इक्वल टू काय तुमचा 1 येतो या ठिकाणी. ओके, जर कधी तुमचा डेन्सेस्ट स्टेट असेल तर, आणि किंवा ऑर काय आय डी इज इक्वल टू तुमचा असणार आहे 100%. तर या ठिकाणी ऑरमध्ये तुम्ही टाकू शकता. आणि हा क्वेश्चन विचारला होता WCD 2019 मध्ये. हा क्वेश्चन होता WCD 2019चा क्वेश्चन आहे की डेन्सेस स्टेटसाठी किंवा डेन्सेस सॉइल म्हणू शकते किंवा स्टेट, इथे लिहून देतो रे बाबा सॉइल. ठीक आहे, डेन्सेस सॉइल म्हणू शकते किंवा डेन सॉइल म्हणू शकते, डेन्सेस स्टेट म्हणू शकते. पाठ करशांत रट्टा मारशांत असं होऊन जाईल. तर डेन्सेस सॉइल असू शकतं, डेन्सेस स्टेट असू शकते. तर डेन्सेस सॉइलसाठी या ठिकाणी आयडी जो असतो तुमचा काय असतो 1 असतो. ठीक आहे, आयडी तुमचा 1. आणि लुजेस्ट एकदम लूज सॉइल असेल तर आयडी तुमचा काय असतो 0 असतो. ठीक आहे, कळतंय? बघा मला याची रेंज सांगा रे, याची रेंज सांगा मला, रेंज सांगा, आयडीची रेंज सांगा मला. आणि एमपीएससी 2012 मध्ये याच्यावरती क्वेश्चन आला होता आयडीच्या रेंजवरती. सांगा आयडीची रेंज सांगा. अरे ही काय रे, 0 टू काय दिसती 1, लुजेस्ट स्टेटसाठी 0 आणि डेन्सेस स्टेटसाठी 1, आणि बाकीच्या सॉइलसाठी याच्यामध्ये जी सॉइल असणार आहे ती तिची 0 चे 1 च्या मध्ये असणार झालं. म्हणजे या ठिकाणी आयडीची जी रेंज आहे ती आहे बेटा तुमची. ओके, तसं नाही, आपण जसं लिहितो तसंच लिहितो. 0 to 1 लिहिले तर परत तुम्हाला कन्फ्युजन आहे. बघा आयडी जो आहे तुमचा, हा आयडी हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असणार आहे आणि लेस दॅन इक्वल टू 1 असणार आहे. ही झाली त्याची रेंज. जर याला पर्सेंटेजमध्ये जर शो केलं तर या प्रकारे असू शकतं काय की 0% पेक्षा हे जास्त असणार आहे हा तुमचा आयडी, आणि हा या ठिकाणी काय असणार आहे लेस दॅन ऑर इक्वल टू काय असणार आहे तुमचा 100%. इक्वल टू असू शकतो, हा इक्वल टू असू शकतो या ठिकाणी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा या ठिकाणी हा क्वेश्चन आला तुमचा एमपीएससी 2012 मध्ये. ठीक आहे, एमपीएससी 2012 मध्ये लिहून घ्या, फास्टमध्ये लिहून घ्या. आणि एक आणखी रिलेशन लिहून घ्या आयडीचं. बघा या ठिकाणी आयडी जो आहे, आयडी आणि ई मध्ये एक रिलेशन बनतं. काय बनतं बघा या ठिकाणी, जर समजा तुमचा ई मॅक्स असेल तर त्या केसमध्ये आयडी बघा किती असतो. जर ई मॅक्स असेल तर आयडी किती असतो, ई मॅक्स जर मॅक्झिमम असेल तर आयडी किती असतो, 0 असतो. बघा जर तुमचा ई मॅक्स असेल तर आयडी कमी आहे, जर तुमचा ई मॅक्स असेल तर आयडी कमी आहे, आणि जर तुमचा ई मिनिमम असेल तर त्या केसमध्ये आयडी तुमचा काय येतोय जास्त येतोय, म्हणजे 1 येतोय. म्हणजे या ठिकाणी कसं आहे इन्व्हर्सली रिलेशन आहे. काय आहे, इन्व्हर्सली रिलेशन आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा तर 1/E, तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ई आहे. वाईड रेशोला हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. जर वाईड रेशो इन्क्रीज होतोय म्हणजे मी इथं लिहू शकतो बघा या ठिकाणी ई इंक्रीजेस आयडी डिक्रीजेस, आयडी डिक्रीजेस. ठीक आहे, आयडी डिक्रीजेस, तर ई इंक्रीजेस आयडी डिक्रीजेस. तर या प्रकारे हे लिहू शकतात तुम्ही. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या या ठिकाणी. जर तुमचा ई इंक्रीज होतोय आयडी डिक्रीज होतो, ई जर डिक्रीज होतोय आयडी इंक्रीज होतोय. बघा ई इंक्रीज होतोय आयडी तुमचा डिक्रीज होतोय, ई या ठिकाणी डिक्रीज होतोय तर आयडी इंक्रीज होतोय. तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे तुमचा. ठीक आहे, ठीक आहे, लिहून घ्या एवढं, फास्टमध्ये लिहून घ्या. चला लिहिलं असेल सगळ्यांनी, नाहीतर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ठीक आहे, चला समजा बघा या ठिकाणी एक टेबल तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. टेबल तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, मी एक्सप्लेन करतो तुम्हाला या ठिकाणी फक्त. ठीक आहे, ओके, 1 मिनिट थांबा. बघा या ठिकाणी डिग्री ऑफ डेन्सनेस समोर आहे, तर आयडीची व्हॅल्यू किती असल्यानंतर डिग्री ऑफ डेन्सनेस काय असेल. डिग्री ऑफ डेन्सनेस म्हणजे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, डेन्सनेसचा मिनिंग होतं ठिकाणी किती तो कॉम्पॅक्ट आहे, आणि डिग्रीचा मिनिंग होतो की डिग्री इंडिकेट करते की कमी डेन्स, मीडियम डेन्स, जास्त डेन्स. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो व्हेरी लूज, लूज, मीडियम डेन्स, डेन्स आणि व्हेरी डेन्स. या प्रकारे आपण डिग्री शो करू शकतो. काय डिग्री ऑफ डेन्सनेस काय असणार मग, एक तर व्हेरी लूज खूप लूज असेल, किंवा लूज असेल, किंवा मीडियम लूज, किंवा मीडियम डेन्स असेल, किंवा त्या ठिकाणी डेन्स असेल, किंवा मग व्हेरी डेन्स असेल, खूप जास्त डेन्स असेल. तर ही झाली बघा डिग्री ऑफ डेन्सनेस. आणि याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. समजा तुमचा आयडी आमका आमका असेल तर मग डिग्री ऑफ डेन्सनेस किती. ठीक आहे, मग आमका आमका म्हणजे 0 to 15, 0 to 35 लाईक दॅट काहीतरी ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतात. मग अशा केसमध्ये डिग्री ऑफ डेन्सनेस नेमकं तुमचं काय असणार. ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन विचार
विचारलेले आहे ऑलरेडी. ठीक आहे, तर समजा बघा या ठिकाणी डिग्री ऑफ डेन्सनेस जर तुमचा आयडी जो आहे हा आयडी 0 ते आता पर्सेंटेज मध्ये घेतो, 0 ते 15% असेल, 0 to 15% असेल, तर त्या केसमध्ये किती असतं तुमचं हे, सॉरी डिग्री ऑफ डेन्सनेस असतं व्हेरी लूज. काय असतं? व्हेरी लूज. जर आयडी तुमचा कमी आला 0 ते 15 आला तर व्हेरी लूज. ओके, नंतर त्या ठिकाणी बघा जर त्या ठिकाणी 15 ते 35 असेल तर त्या ठिकाणी तुमचं असणार आहे लूज. नंतर या ठिकाणी आहे 35 ते 65 तर त्या ठिकाणी असणार आहे मीडियम डेन्स. नंतर त्या ठिकाणी 65 ते 85 तर तुमचं असणार आहे डेन्स. आणि 85 पेक्षा जास्त, पण 85 ते किती असणार आहे? नक्कीच 100 असणार आहे. आपण बघितलीची रेंज 0 पासून तर 100% पर्यंत आहे, तर 0 to 100 आपण रेंज पण घेतली या ठिकाणी. तर 85 ते 100 असेल तर व्हेरी डेन्स. तर हा तुम्हाला टेबल व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. सिंपल आहे लक्षात ठेवण्यासाठी. बघा आपल्याला माहिती आहे जर कधी आयडी बघितला 0 पासून स्टार्ट होतो 100 पर्यंत एंड होतो, हे आपण बघितलं. 0 ते 15 घ्या, 15, 35, 65, 85. ओके, आता ही सिक्वेन्स तुमच्या लक्षात राहील. व्हेरी लूज, सुरुवातीला व्हेरी लूज घ्यायचं, नंतर लूज घ्यायचं, नंतर मीडियम डेन्स घ्यायचं, नंतर डेन्स घ्यायचं आणि व्हेरी डेन्स घ्यायचं. ही सिक्वेन्स त्या ठिकाणी लक्षात ठेवायची. ओके, आता ही सिक्वेन्स कशी लक्षात ठेवायची आपल्याला माहिती या ठिकाणी. बघा सुरुवातीला कसं असेल, बरं ठीक आहे, जाऊ कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, व्हेरी लूज, लूज, मीडियम डेन्स आणि डेन्स. किंवा मग तुम्हाला जर वाटत असेल तर पाठीमागचं जी स्लाइड आहे तिथून तुम्ही याचा रेफरन्स घेऊ शकता. जसं की या ठिकाणी बघा ई आयडी जो आहे तुमचा आयडी 0 आहे आणि ठिकाणी काय तुमची सॉईल लुजेस्ट स्टेटमध्ये आहे. डेन्सेस्ट स्टेटमध्ये आयडी काय होतोय? 1 होतोय. म्हणजे लुजेस्ट स्टेटसाठी 0 आहे, म्हणजे व्हेरी लूज पासून सुरू होईल. 0 पासून जर तुम्ही सुरू करताय ना, लूज पासून सुरू होईल. कळतंय ना? मग नंतर मग सर आम्ही वरती व्हेरी डेन्स डेन्स असं या प्रकारे लिहू शकतो का 0 पासून? तसं होणार नाही, कारण की 0ला किंवा लुजेस्ट स्टेटला तुमचा 0 असतो किंवा 0ला लूज सॉईल असते. मग या ठिकाणी आपण जर 0 पासून स्टार्ट करतोय तुम्हाला सुरुवातीला लूज पासून सुरुवात करावी लागेल. मग व्हेरी लूज, लूज, मीडियम डेन्स, डेन्स आणि व्हेरी डेन्स. 15, 35, 65, 85 हे लिहून ठेवायचं आयडीच्या समोर. तुमचा आयडी असणार हा आजपासून आयडी. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा 15, 35, 0 ते 15, 15, 35 त्या ठिकाणी, नंतर 65 आणि 85. बस या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग तयार करताना मग 0 ते 15, 15 ते 35, 35 ते 65, 65 ते 85, 85, 100 तर या प्रकारे तयार होतं. ठीक आहे, म्हणून हे 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, बरं मला सांगा या ठिकाणी आता आयडी जो आहे तुमचा, हा आयडी जो आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे का इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे डेन्सनेस ऑफ सॉइलला रे? आयडी तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता डायरेक्टली टाकताना डी टाका आणि इनव्हर्सली टाकताना आय टाका. डी आणि आय टाका फक्त. तुमचा जो आयडी आहे या ठिकाणी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे डेन्सनेस ऑफ सॉइलला. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, की समजा आयडी वाढतोय तर डेन्सनेस वाढतोय, त्याला म्हणतात डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, आयडी वाढतोय तर डेन्सनेस कमी होतोय. सांगा मला या ठिकाणी डी की आय, डायरेक्टली की इनव्हर्सली? डी की आय रे? इकडे लक्ष द्या रे. बघा 0 पासून जसा जसा तुमचा आयडी इन्क्रीज होतोय, बघा खाली जर जातो मी आयडी इन्क्रीज होतोय त्या ठिकाणी सॉइलचा डेन्सनेस बघा लूज आहे, मीडियम डेन्स, डेन्स, व्हेरी डेन्स, म्हणजे त्या ठिकाणी डेन्सनेस वाढतोय. आयडी इन्क्रीज होतोय, डेन्सनेस वाढतोय, म्हणजे या ठिकाणी काय असणार? येस बेटा, काय असणार आहे? डी असणार आहे. डी म्हणजे काय मग तुमचं डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. तर या ठिकाणी मी हे मिटवतो, हे मिटवतो मी. ओके, तर आयडी इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सनेस ऑफ अ सॉइल. ठीक आहे, हा इथपर्यंत लिहून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट तुम्ही घ्या लागलं असतं किंवा लिहायच्या नंतर फास्ट लिहून घ्या. चला आता या ठिकाणी मला बघू द्या एकदा. ठीक आहे, चालेल. बघा या ठिकाणी एक शेवटचं जे टर्म आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करतो, जी ॲब्सोल्यूट टर्म्स आपण म्हटलं होतं, तर ते फक्त एक्सप्लेन करतो. त्याची गरज नाही या ठिकाणी. तुम्हाला लिहायच्या नंतर लिहा, नंतर नका लिहू, तुमची मर्जी. ठीक आहे, जस्ट मी नोट म्हणून लिहून देतो तुम्हाला खाली. नोट म्हणून लिहितो, इंडिकेटर ऑफ डेन्सनेस, डेन्सनेस ऑफ सॉइल, डेन्सनेस ऑफ सॉइल. डेन्सनेस ऑफ सॉइलचे इंडिकेटर कोणकोणते आपण बघितले या ठिकाणी. बघा आपण फर्स्ट या ठिकाणी बघितला होता ई बघितला, अँड या ठिकाणी हा गॅमा डी किंवा मग रोडी म्हणून याला. ठीक आहे, तर रोडी किंवा गॅमा डी, ड्राय डेन्सिटी किंवा युनिट वेट आपण या ठिकाणी बघितलं होतं. हे दोन आपण त्या ठिकाणी बघितले होते. आणि नंतर बी आपण आता या ठिकाणी बघितला आयडी तुमचा डेन्सिटी इंडेक्स सुद्धा आपण या ठिकाणी बघितला. सॉरी, आता बघा या ठिकाणी हे जे ई आणि गॅमा डी आहे तुमचा, हा इंडिकेट करतो डेन्सनेसला. इंडिकेट इन रिलेटिव्ह टर्म्स, ओके, रिलेटिव्ह टर्म्स. आणि हा इंडिकेट करतो या ठिकाणी इंडिकेट इन ॲब्सोल्यूट टर्म. इकडे दिसतंय का समोर?
ॲब्सोल्यूट टर्म्स. ठीक आहे. तुमचा ई आणि गॅमा डी बघा, आपण इंडिकेटर बघितले डेन्सनेसचे, ई पण बघितला, गॅमा डी बघितला, आणि आता आय डी बघतो की जो डेन्सनेसला इंडिकेट करतो, म्हणजे तुमची सॉईल किती डेन्स आहे ते सांगतंय. हे तिन्ही पण फॅक्टर. मग याच्यातले जे दोन आहे ना, हे रिलेटिव्ह टर्म्समध्ये इंडिकेट करतात डेन्सनेसला, आणि या ठिकाणी ॲब्सोल्यूट टर्म्समध्ये इंडिकेट करतात हा तुमचा आय ड्यू डेन्सनेसला. फक्त या ठिकाणी हे लक्षात ठेवा. आता याचा मिनिंग काय होतं फक्त तो तुम्हाला मी समजून सांगतो. पाठीमागे बघा, मी लिहिताना लिहून दिलं तुम्हाला की इट रिप्रेझेंट द डिग्री ऑफ डेन्सनेस ऑब्लिक कॉम्पॅक्टनेस ऑफ कोएजनलेस सॉइल इन ॲब्सोल्यूट टर्म. ॲब्सोल्यूट टर्म मध्ये ठिकाणी काय करते ते रिप्रेझेंट करते. ठीक आहे. ॲब्सोल्यूट टर्म त्याचा मिनिंग तुम्हाला या ठिकाणी मी आता सांगतोय. एकच मिनिट. एक मिनिट बेटा. ठीक आहे. एक मिनिट. केलं वाटतं आता आहे बघा, फास्टमध्ये मी लिहून देतो परत एकदा. हा व्हेरी लूजसाठी होता 0 ते 15, हा 15 ते 35, 35 ते 65, 65, नंतर 65 ते 85, 85, नंतर या ठिकाणी 85 to 100 या ठिकाणी. ठीक आहे. हे होता तुमचा टेबल. ओके. आता याच्यावरती क्वेश्चन विचारला होता, आय थिंक मला वाटतं WCD 2019 मध्ये हा क्वेश्चन होता. ठीक आहे. आता मे बी मीडियम डेन्ससाठी त्यांनी आयडी विचारला असेल, किंवा जर आयडी तुमचा हा 35 ते 65 असेल तर मग डिग्री ऑफ डेन्सनेस सांगा. व्हेरी लूज, मीडियम डेन्स, तर या प्रकारचे ऑप्शन त्या ठिकाणी असू शकतात. ठीक आहे. आयडी तुम्हाला दिला असणार 35 ते 65, आणि ऑप्शनमध्ये असणार व्हेरी लूज, मीडियम डेन्स, डिग्री ऑफ डेन्सनेस सांगा. किंवा मग समजा त्यांनी विचारलं असेल की मीडियम डेन्स सॉईल आहे तुमची, तर आयडी सांगा किती आहे, तर मग 0 ते 15, 15 ते 35, 35 ते 65, 65 ते 85, तर 35 ते 65 हे WCD 2019 मध्ये विचारला होता. आणि हा क्वेश्चन विचारला तुमचा SSC मध्ये, SSC 2010 मध्ये. ठीक आहे. बघा या ठिकाणी हा मी काय सांगतो तुम्हाला की इंडिकेटर ऑफ, आपण बघत होतो, आता फास्टमध्ये सांगतो. इंडिकेटर ऑफ डेन्सनेस ऑफ सॉइल. ओके. त्यामधला आपण फर्स्ट ए बघितला होता, तुमचा ई होता, और गॅमा डी किंवा मी रोडी म्हणतो. ठीक आहे. आणि दुसरा होता आपल्या या ठिकाणी बी वाला, तो म्हणजे तुमचा आयडी आहे. हा तुम्हाला दाखवतो कशामध्ये रे, इन रिलेटिव्ह टर्म्स. ओके. इंडिकेट इन रिलेटिव्ह टर्म्स. ओके. आणि हा इंडिकेट करतो इन ॲब्सोल्यूट टर्म्स. बघा याचा मिनिंग काय होतं बघा, ज्यावेळेस तुम्ही ई आणि हा गॅमाडी किंवा रोडीना ज्यावेळेस डेन्सिटीना जर तुम्ही इंडिकेट करशाल की याचा डेन्सनेस काय आहे बेटा, तर बघा तुम्ही डायरेक्टली नाही सांगू शकत की तुमची जी सॉईल आहे ती नेमकं कशी आहे, व्हेरी लूज, मीडियम डेन्स किंवा एक्झॅक्ट तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत की ही सॉईल तुमची अशी आहे. तुम्ही कसं सांगू शकतात बघा, समजा तुमच्याकडे आहे सॉईल 1 आणि आहे तुमच्याकडे सॉईल 2, दोन सॉईल आहे, सॉईल 1 सॉईल 2. जर समजा ईचा जो ई आहे सॉईल 1चा हा जास्त आहे, ई सॉईलचा जास्त आहे, ईचा जो आहे तो कमी आहे, मग तुम्ही म्हणू शकता ज्या सॉईलचा ई कमी आहे, वेट रेशो कमी आहे, ती जास्त डेन्स आहे. म्हणजे या ठिकाणी ईचा जो डेन्सनेस आहे ना, ईचा जो डेन्सनेस आहे हा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. ईचा वाला जो डेन्सनेस आहे हा सॉईल 1 पेक्षा जास्त असणार, ही सॉईल 1 तुमची. ओके. सॉईल 2चा डेन्सिटी हा सॉईल 2 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. आपण एक्झॅक्ट नाही सांगतोय, पण आपण हे रिलेट करतोय. ओके. मी काय करतोय, दोन सॉईलला रिलेट करतोय, दोन सॉईलला कम्पेअर करतोय. ठीक आहे. मग या ठिकाणी हे रिलेटिव्ह टर्म्स मध्ये तुम्हाला सांगतंय की तुमची सॉईल किती डेन्स किंवा किती लूज आहे. मग मी म्हणू शकतो की ही बघा सॉईल 2 जी आहे या ठिकाणी हिचा व्हाईट रेशो कमी असल्यामुळे, ई कमी असल्यामुळे ही डेन्स असणार सॉईल 1 पेक्षा, किंवा मी म्हणू शकतो की सॉईल 1 ही लूज असणार सॉईल 2 पेक्षा. सॉईल 1 ही सॉईल 2 पेक्षा लूज आहे, किंवा सॉईल 2 ही सॉईल 1 पेक्षा डेन्स आहे. तर मी या ठिकाणी रिलेट करतोय. ओके. दोन गोष्टी किंवा दोन टर्म किंवा दोन सॉईल मी रिलेट करतोय, आणि रिलेटिव्ह टर्म्स मध्ये या ठिकाणी मी इंडिकेट करतोय. ओके. तसं सिमिलरली जर तुम्ही बघितलं सॉईल 1 आणि सॉईल 2 साठी जर तुम्ही काय घेतलं, डेन्सिटी घेतली, रोडी घेतला, या ठिकाणी सुद्धा रोडी घेतला. जर याची डेन्सिटी जास्त असेल, सॉईल 1 ची जर डेन्सिटी जास्त असेल अशा केसमध्ये, समजा फॉर एक्झाम्पल, ओके, किंवा मग याची कमी घ्या. ओके. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर याची कमी घ्या. ओके. जर व्हाईट रेशो जास्त असेल तर कमी नाही, याची जास्त घ्या, काही फरक पडत नाही. ओके. समजा या ठिकाणी सॉईल 1 ची जी डेन्सिटी आहे ती कमी आहे, आणि सॉईल 2 ची डेन्सिटी जास्त आहे. एकाची कमी आहे आणि एकाची जास्त आहे. एक मिनिट. बघा
समजा या ठिकाणी याची जी डेन्सिटी आहे ना, याची डेन्सिटी कमी आहे आणि या ठिकाणी याची जी डेन्सिटी आहे ती जास्त आहे. ठीक आहे. बघा या ठिकाणी जर आपल्याला माहिती आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं डेन्सिटीला डेन्सनेस तुमचा. जर याची कमी आहे म्हणजे याचा अर्थ याचा डेन्सनेस कसा असणार आहे, कमी असणार आहे. कोण्या सॉइलपेक्षा? सॉइल 2 पेक्षा. जर याची डेन्सिटी जास्त आहे म्हणजे याचा अर्थ याचा डेन्सनेस जास्त असणार आहे कोणापेक्षा? सॉइल 1 पेक्षा. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण रिलेट करतोय, कंपेअर करतोय. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे रिलेटिव्ह टर्म्समध्येच सांगतंय. एक्झॅक्ट नाही सांगत की सॉइल तुमची मीडियम डेन्स, डेन्स किंवा लूज किंवा व्हेरी लूज या प्रकारची आहे. ते डायरेक्टली काय सांगतं? फक्त कंपेअर किंवा रिलेट करून सांगतंय की बाबा याच्यापेक्षा ही सॉइल एवढी लूज आहे किंवा डेन्स आहे. बस एवढंच. पण जर तुम्ही आयडी बघितला तर आयडीच्या केसमध्ये समजा तुम्हाला एखादी आयडीची व्हॅल्यू मिळाली, आयडीची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली समजा किती रे 35 ते 65 तुम्हाला आयडीची व्हॅल्यू मिळाली, तर तुम्ही डायरेक्टली ॲब्सोल्युटली तुम्ही काय सांगू शकता की ही मीडियम डेन्स आहे. काय म्हणू शकता तुम्ही? मीडियम डेन्स आहे. जर तुम्हाला 0 ते 15च्या रेंजमध्ये मिळाली तुम्ही म्हणू शकता व्हेरी लूज आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही याला रिलेट करायची गरज नाही तुम्हाला किंवा दोन सॉईलला कंपेअर करायची गरज नाहीये. एकच सॉईल आहे, एकाच सॉईलमध्ये तुम्हाला समजा डिग्री आयडी जो आहे तुमचा फॉर एक्झाम्पल काय मिळाला या ठिकाणी 0 ते 15 मिळाला किंवा 10 मिळाला, तर तुम्ही म्हणू शकता व्हेरी लूज. एकाच सॉईलमध्ये तुम्ही हे सांगू शकता. म्हणून या ठिकाणी हे ॲब्सोल्यूट टर्ममध्ये इंडिकेट करतं. पण ह्या ज्या ई आणि जो तुमचा गॅमा डी आहे ते कसं रिलेटिव्ह टर्म्समध्ये त्याला इंडिकेट करत असतं. ठीक आहे. तिथं कंपेअर करणार आपण. ओके. फक्त एवढा फरक लक्षात ठेवा. ओके. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी आता थांबतोय. जर तुम्हाला बेटा व्यवस्थित समजतंय, व्हिडिओ आवडताय तर लाईक करत चला. चला बरं एकदा सगळ्यांनी लाईक करा. ओके. जे रेकॉर्डेड करताय त्यांनी पण लाईक करत चला. चला लवकर. ठीक आहे. केलं सगळ्यांनी लाईक? चला मग आता एंड करू. ओके. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.